नमस्कार मित्रांनो, MK ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, पोलीस भरतीचा अजून एक महत्त्वाचं अपडेट मित्रांनो, तर 15 दिवस मुदत वाढ मिळालेले फॉर्म भरण्यासाठी एक आनंदाचीच बातमी आहे मित्रांनो. वयोमर्यादेमध्ये सूट मिळणार आहे की नाही, तर याबाबत पण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, ऑफिशियल वेबसाईटवर आपण आलेलं आहे मित्रांनो. इथं तुम्हाला अर्ज भरण्यासाठी उरलेली अवधी आहे ना मित्रांनो, 19 दिवस 15 तास 58 मिनिटे आणि 48 सेकंद असं दाखवत आहे, बरोबर ना. तर मित्रांनो, इथं मुदत वाढ मिळालेली काय नवीन नाही मित्रांनो. दरवर्षीप्रमाणे फॉर्म एंडिंग डेट देतात, नंतरनं 10 दिवस 15 दिवस मुदत वाढ ही फिक्स मिळणारच आहे पोलीस भरतीला. ओके, आता अजून भरपूर उमेदवार फॉर्म भरलेले नाही मित्रांनो, तर फास्ट फॉर्म भरून घ्या. तुम्हाला 15 दिवस मुदत वाढ मिळालेली आहे. ओके, इथं खाली त्यांनी प्रॉपर दिलेलं आहे बघा. 5/3/2024ला अर्ज सुरुवात झालेली होती. 31/3/2024 पर्यंत मुदत वाढ म्हणजे एंडिंग होतं. आता मुदत वाढ मिळालेली आहे. अंतिम तारीख बघू शकता मित्रांनो, तुम्ही आता 15/4/2024 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आता काही उमेदवारांचे मेसेज असे आले होते की नेमकं कारण काय, कशासाठी वाढून दिलेलं आहे, कोणी मागणीच नाही केले. तर कारण असं आहे की मित्रांनो, मराठा समाजाचे जे उमेदवारांना त्यांना एकतर जो प्रमाणपत्र आहे ना, तो प्रमाणपत्र लवकर मिळत नाही, ते कारण असू शकते. मी तेच कारण असं म्हणत नाही, असू शकते. आणि बाकीचे काही डॉक्युमेंट मिळत नाही, तर त्यासाठी. आणि काही उमेदवारांनी असं मेसेज टाकलेले होते की वयोमर्यादा वाढणार आहे, तर त्यासाठी मुदत वाढ मिळालेलं आहे म्हणून. तर मित्रांनो, वयोमर्यादाबाबत कुठलंही अजून अपडेट नाही. तर काही उमेदवारांचे मला मेसेज आलेले होते की वयोमर्यादा आता वाढणार आहे, सूट मिळणार आहे, त्यासाठीच ही मुदत वाढ मिळणार आहे. तर काही उमेदवारांचे मला मेसेज पण आहे की वयोमर्यादा वाढ झाली पाहिजे. 1-2 मेसेज मी तुम्हाला दाखवत आहे. भरपूर मेसेज मला आलेले आहेत मित्रांनो. तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली बघू शकता, वयोमर्यादाबाबत बोललेले आहेत. पण वयोमर्यादा वाढ मिळणार आहे का, तर याबाबत अजून कुठलंही अपडेट नाही मित्रांनो. तर काही उमेदवारांनी म्हणलेले होते की वयोमर्यादेमध्ये वाढ मिळणार आहे, तर त्यासाठी मुदत वाढ मिळाली आहे. तर मिळाली तर चांगलीच गोष्ट आहे मित्रांनो. तर याबाबत अजून कुठलंही अपडेट नाही. अपडेट आल्याबरोबर आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे. सध्या आजच्या व्हिडिओमध्ये जी अपडेट आहे ना मित्रांनो, 15 दिवस मुदत वाढ मिळालेली फक्त फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो. ओके, तर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरून घ्या मित्रांनो. फॉर्म भरल्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक किंवा टोकन नंबर तुम्ही आम्हाला सेंड करू शकता. तर आजपर्यंत कुठे किती अर्ज आले त्याचे व्हिडिओ मी डेली अपलोड करत आहे माझ्या चॅनलवरती. डेली तो व्हिडिओ अपलोड मी करतच आहे मित्रांनो. तुम्ही तर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी. मित्रांनो, तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर 666+ जम्बो हे जे पुस्तक आहे ना मित्रांनो, हे पुस्तक नाही आहे, तर गर्दीतून वर्दीकडे जाण्याचा यशोमार्ग आहे. तर एक केवळ साधे बुक नाही तर मित्रांनो, एक स्मार्ट बुक आहे. सिद्धेश्वर अडबे सरांचं एक जबरदस्त पुस्तक मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहे मित्रांनो. तर या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय मित्रांनो, 2019 ते 2023 या दरम्यान जेवढे पण पोलीस भरती झाले ते सर्व प्रश्नपत्रिकांचा एक संच आहे मित्रांनो. विशेष म्हणजे या प्रत्येक प्रश्नांचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण करण्यात आलेले आहेत. म्हणजे मागील 5 वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका असणारे एकमेव पुस्तक आहे मित्रांनो. एकदम कमी किमतीत तुम्हाला मिळणार आहे. तर मार्केटमध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे. तसेच भरपूर उमेदवार चालक पदासाठी फॉर्म भरत आहेत मित्रांनो. तर मोटार वाहन चालवणे तसेच वाहतुकीबाबतचे नियम एकमेव पुस्तक आहे मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे. तर या पुस्तकमध्ये सर्व चालक पदांची भरतीसाठी मोटार वाहन कायदा, अधिनियम, वाहन कायदा, वाहन दुरुस्ती सर्व काय माहिती या पुस्तकमध्ये उपलब्ध आहे. हे पण सिद्धेश्वर अडबे सरांचं पुस्तक आहे मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक उपलब्ध